नमस्कार, जय हिंद. आज आपण बघणार आहोत सामान्य विज्ञानाचे पी-वाय-क्यू प्रश्न, ते पण जिल्ह्या वाईज. ठीक आहे. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सामान्य विज्ञानाचे किती प्रश्न आले आणि आपल्याला त्याच्या रिलेटेड किती अभ्यास करायचा आहे, हे तेव्हाच आपल्याला कळतं जेव्हा आपण पी-वाय-क्यूचा अभ्यास करतो. सो आज आपण जळगाव जिल्ह्यामध्ये सामान्य विज्ञानाचे कोणते प्रश्न आले होते, हे बघणार आहोत. ठीक आहे. सो चला सुरुवात करूया 2026 चे पेपरमध्ये विचारलेल्या प्रश्नांना. तर आजचा जिल्हा असणार आहे जळगाव जिल्हा. ठीक आहे. तर जळगाव जिल्ह्यामध्ये सामान्य विज्ञानाचे तुम्हाला 3 ते 4 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील हा सर्वात पहिला प्रश्न म्हणजे भारतामध्ये ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? ठीक आहे. जे स्रोत आहे ऊर्जेचे ते कोणते आहे? भारतामध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे. तर भारतामध्ये सगळ्यात जास्त ऊर्जा कशातून मिळवली जाते? जसं की ऊर्जेचे अनेक स्रोत आहे, बरोबर? ऊर्जा आपल्याला सौर ऊर्जा आहे, त्यानंतर आपण जसं की जलविद्युत ऊर्जा आहे, बट आपण नेमकं ऊर्जा कशातून जास्त मिळवतो, हे बस सिंपल इतका तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. कोळसा, जलविद्युत केंद्र, नवीकरणीय ऊर्जा, ठीक आहे, त्यानंतर अणुऊर्जा, यापैकी काय आन्सर आलं पाहिजे इथे? तर भारतामध्ये सगळ्यात जास्त ऊर्जा म्हणजे 40 ते 50% किंवा त्यापेक्षाही जास्त ऊर्जा ही कोळशातून मिळवली जाते. ठीक आहे. खूप बेसिक प्रश्न आहे आणि ज्याचं आन्सर आपल्याला ऑलमोस्ट सगळ्यांना 90% स्टुडंटला माहिती असतं, की भारतामध्ये सगळ्यात जास्त ऊर्जा. आता बघा, ऊर्जेचे जे स्वरूप आहे ते भरपूरच प्रकारात आहे, पण आपण जी ऊर्जा यूज करतो ना, ती सगळ्यात जास्त आपल्याला कोळशाचे जेव्हा ज्वलन होतं बघा, त्याच्यातून आपल्याला जास्त ऊर्जा मिळते. ठीक आहे. जलविद्युत केंद्रामधून सगळ्यात अधिक ऊर्जा मिळत नाही. नवीनकरणीय ऊर्जा म्हणजे काय? जी पुन्हा नवीन काय होते, तयार होत असते. आपण कितीही यूज करा, ती पुन्हा तयार होईल. जसे की सौर ऊर्जा आहे. तुम्ही सौर ऊर्जा जी आहे ती कितीही यूज करा, सौर पॅनल जे आहे ते मोठ्या-मोठ्या सोसायटीमध्ये किंवा मोठे-मोठे ऑफिसेस, कॉर्पोरेट असतात, त्यामध्ये सुद्धा यूज केले जातात किंवा तिथेही असतात. पण तरी सुद्धा जितक्याही प्रमाणात ऊर्जा वापरली जाईल, ती पुन्हा तेवढी बनवली जाते. ठीक आहे. पण तरी सुद्धा भारतामध्ये ऊर्जेचा सगळ्यात जास्त वापर किंवा मोठा स्रोत कोळसा हे मानला जातो. म्हणून आपला आन्सर काय येणार आहे? पर्याय नंबर पहिला योग्य. ठीक आहे. समजत आहे? तर हे तुम्हाला विचारला गेलेला प्रश्न होता. नंतर बघा, संगणक कॅच मेमरी. आता हे जे फाईल असते बघा, ही मेमरी म्हणजे काय? कॅचमध्ये काय असतं बरं? तर सांगा बरं. लहान बफर स्टोरेज असतं हे. कायमस्वरूपीचं स्टोरेज असतं म्हणजे परमनंट वाली स्टोरेज मेमरी आहे का? मुख्य मेमरी आहे की यापैकी नाहीये? आता काही प्रश्न तुम्हाला कॉम्प्युटरचे विचारले जातात. जसं की कॉम्प्युटरचा शोध कोणी लावलेला होता? देन कॉम्प्युटरचे जे लँग्वेज आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. कॉम्प्युटरची जी मेमरी आहे ही कशात काउंट केली जाते? किंवा कॉम्प्युटरचं जे प्रोसेसिंग युनिट आहे हे कशामध्ये मेजर केलं जातं? सो प्रोसेसिंग युनिट हर्ट्झमध्ये मेजर करतात. त्याचं युनिट हर्ट्झ येतं. हे सुद्धा लक्षात ठेवा किंवा तुम्ही हे नोट डाउन करा. कारण असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. तर बघा, कॅच फाइल्स असतात बघा काही-काही. तर हे कशासाठी असतात? हं. तर हे आहे लहान बफर स्टोरेज. जेव्हा सीपीयू वरती जे कार्य आपण करत असतो किंवा चालू असतं ना, तर फक्त थोडंसं ह्या ज्या फाइल्स असतात ना, ह्या बफर स्टोरेज आहे. स्मॉल स्टोरेज आहे या. या परमनंट मेमरी सारख्या नाहीये. ठीक आहे. सो पर्याय नंबर पहिला आपला इथे योग्य आलाय. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? जी मेमरी आहे संगणकाची, आपण बोलू शकतो संगणकाची म्हणजे कॉम्प्युटर मेमरी कशात काउंट केली जाते? बाइट्समध्ये. ओके. आणि प्रोसेसिंग युनिट हे गीगा हर्ट्झमध्ये. ठीक आहे. गीगा हर्ट्झमध्ये याला काउंट केलं जाईल. ठीक आहे. इतकं लक्षात आलं? तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं पेपरला. सो हे नोट डाउन तुम्ही करून ठेवा. ओके. चला पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत. बघा, तलावाच्या वरचा पृष्ठभाग बर्फात गोठलेला असताना तलावाच्या तळाशी असलेल्या पाण्याचे तापमान साधारण किती असते? काय विचारलं गेलं? की बघा, समजा आता इथे काय आहे? तलाव आहे. ओके. तलाव आहे. तर तलावाचा जो पृष्ठभाग आहे ना, तर हा पृष्ठभाग जो आहे हा पूर्ण काय झालेला आहे? बर्फ झालेला आहे. पूर्ण काय झालेला आहे? बर्फ झालेला आहे. पण इथे खाली तुम्हाला पाणी दिसत आहे आणि ह्या पाण्यामध्ये तुम्हाला सजीव पण दिसतायत. ठीक आहे. काही मासे सुद्धा तुम्हाला या पाण्यामध्ये दिसत आहे. बरोबर. मग तुम्हाला असं वाटत असेल की पूर्ण बर्फ झाल्याच्या नंतर सुद्धा जे पाणी आहे त्यामध्ये जे काही छोटे छोटे प्राणी आहेत, जलीय प्राणी, ते जिवंत कसे काय आहे?
ठीक आहे. मग तिथे तापमान किती असतं? तर -10 दिलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. -10 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस, 4 डिग्री सेल्सिअस की -4? काय आन्सर येणार? म्हणजे ह्याचंच स्वरूप बदलून तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, की पाण्याचं सगळ्यात जास्त घनत्व कोणत्या तापमानाला असतं? ओके. मग काय आन्सर येणार आहे? पर्याय नंबर 3 योग्य. पाण्याचं घनत्व, ठीक आहे. सगळ्यात जास्त घन पाणी कोणत्या फॉर्म मध्ये असतं किंवा कोणत्या तापमानाला असेल? जेव्हा त्याचं तापमान 4 डिग्री सेल्सिअस असेल तेव्हा. आता बघा, वातावरण खूप जास्त थंड होतं, त्यावेळी जो पृष्ठभाग आहे तो बर्फाचा होऊन जातो. पण बर्फ जो आहे, ठीक आहे, बर्फ जो आहे हा विजेचा दुर्वाहक आहे. विजेचा दुर्वाहक आहे, ठीक आहे. चांगला जो दुर्वाहक, ठीक आहे. जो बर्फ जो आहे तो विजेचा काय आहे? दुर्वाहक आहे, बॅड कंडक्टर आहे हीटचा. त्याच्यामुळे जेव्हा इथे बर्फ होऊन जातो पृष्ठभागावर, तर जे तापमान, जे खाली पाण्यामध्ये जे तापमान आहे ना, तर इथून ती जी ऊर्जा आहे ना तलावातली, ते किंवा इथे जी उष्णता आहे, ठीक आहे, इथे जी उष्णता प्रेझेंट आहे, ती बर्फातून बाहेर जाऊच शकत नाही. कारण बर्फ त्याला बाहेर जाऊ देणार नाही. का बरं? कारण तो विजेचा दुर्वाहक आहे ना. त्यामुळे ह्या पाण्यामध्ये जितकी उष्णता आहे ती तेवढीच राहते आणि ह्याचं तापमान होऊन जातं 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे पाणी घन स्वरूपामध्ये येतं. पाण्याचं जे काही घनत्व आहे सगळ्यात जास्त डेन्स पाणी जे असतं ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत येतं आणि त्याच्यामुळे थोडंसं ते उष्णता त्याच्यामध्ये आहे, पूर्ण बर्फ झालेले नाही, म्हणून सगळे जे जलीय छोटे प्राणी आहे ते त्याच्यामध्ये जिवंत राहू शकतात. ओके, समजलंय? पर्याय नंबर आपला 3 आला योग्य. ओके, चला पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. ॲपिकल्चर म्हणजे काय? आता हा प्रश्न तुम्हाला आधी 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, सेम क्वेश्चन तुम्हाला विचारलेला होता. ॲपिकल्चर, देन सेरिकल्चर, हॉर्टिकल्चर यावर प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. सो तुम्हाला हे नोट डाऊन करायचंय. आता हे कशामध्ये येतात? तर बघा, वैज्ञानिक विषयांची शास्त्रीय नावे. वैज्ञानिक विषयांच्या शास्त्रीय नावांमध्ये हे विचारलं जाईल. ठीक आहे. सो ॲपिकल्चर म्हणजे काय? मधमाशी पालन, कृत्रिम मत्स्य संवर्धन, द्राक्ष संवर्धन की मुंग्यांचा अभ्यास. काय आन्सर येणार आहे मग इथे? तर मधमाशी पालन. ठीक आहे, याला ॲपिकल्चर म्हटलं जातं. ॲपिकल्चर म्हणजे मधमाशी पालन होय. मग अकॉस्टिक काय आहे? हॉर्टिकल्चर काय आहे? सेरिकल्चर म्हणजे काय? रेशीम बनवणे, बरोबर. तर हे सगळं कशाने होतं किंवा याला काय टर्म यूज केली जाते हे तुम्हाला विचारलं जाईल. फिशरिंग म्हणजे काय असतं? ठीक आहे, हे विचारलं जातं कारण हे वैज्ञानिक विषयांची शास्त्रीय नावामध्ये येतं. यासोबत आणखीन एक म्हणजे तुम्हाला शोधशास्त्रज्ञ विचारलं जाईल. शोधशास्त्रज्ञ म्हणजे काही शोध, जसं की डायनामाइटचा शोध कोणी लावला? अल्फ्रेड नोबेल. व नोबेल पारितोषिक कोणाच्या नावावरनं दिलं जातं? तर नोबेल यांच्या नावावरनं दिलं जातं. सो असे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, समजलं असेल तर बघा, सायन्समध्ये तुम्हाला, सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला इतकेच प्रश्न विचारले गेले होते. आपल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये? जळगाव जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. सो जळगावसाठी इतकंच. पुन्हा भेटूया नवीन जिल्ह्यासोबत. ठीक आहे. आता दुसऱ्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणते सामान्य विज्ञानाचे प्रश्न आहेत ते देखील आपण बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.